मित्रांनो, आज आपल्या देशात पाण्याची एवढी नासाडी का होती हे तुमच्या लक्षात येते का? रोजची गोष्ट आहे, आपण रोज बघतो, पण आपण काय करतो? दुर्लक्ष करतो. जेणेकरून आता पाऊस तर पडतच नाही बिलकुल. तो कधी पडतो कधी नाही सांगता येत नाही. पण तोपर्यंत पाण्याचे आले, हप्त्यातून एक दिवस पाणी बंद, आठवड्यातून 2 दिवस बंद, अशी वेळ येईल. पुढे एक वेळेस पाणी येईल कदाचित, जर पाऊस पडलाच नाही. शेतकऱ्यांचे हाल, आपले हाल. मग याला जबाबदार कोण? आपणच. आपण किती पाणी वाया घालवतो? आपला नळ उघडा असतो, पाणी वाया चालू. काही नळ लीक असतात, त्यांचं थेंब थेंब पाणी पडतं. टाकी भरतो तर टाकी ओव्हरफ्लो होऊन जाते, पाणी खाली पडतंय, पण टाकीचं पाणी चालूच आहे. गाडी धुताना आपण पाईपाने गाडी धुतोय, बादलीचा वापर करत नाही, त्यामुळे किती सारं पाणी जाते. बरोबर. आंघोळ करताना शॉवरचा वापर कमी करा ना तुम्ही. बकेट घ्या. कमीत कमी परिस्थिती बघून तरी ती गोष्ट करा ना, आहे की नाही? किती सारं म्हणजे पाणी वाया जाते. तुम्ही एका नळाचं 1 थेंब, 2 थेंब, 5 थेंब जर काउंट केलं गेलं ना दिवसभरात, तर काही लिटर, 5 लिटर, 10 लिटर, 15 लिटर असं थेंबाप्रमाणे काही तासाला, काही दिवसाला खूप सारं पाणी वाया जाते. आणि ते पाणी एका दिवसाचं असू शकतं आपलं, काही दिवसांचं असू शकतंय, महिन्याचं असू शकतंय. कारण पूर्ण भारतात किती पाणी वाया जाते. ह्याला जबाबदार कोण? आपणच. आपण पाण्याचा विचारच नाही करत आहे. उद्या आपल्या मुलांचं भविष्य काय होणार आहे? कारण आता तर वातावरण बिघडले, अजून वातावरण बिघडणारच आहे. मग आणि शिवाय पाण्याशिवाय जीवन नाही. तुम्ही विचार करा, आज आपलं छोटं-मोठं काम का होईना, पाण्याशिवाय होतंय का? नाही होते. तुम्ही विचार करा, लोकांपर्यंत पोहोचवा. जर आपले घरचे लहान मुलांना सांगतो, जर घरचे नळ बंद करत नाहीत, तुम्ही स्वतः बंद करा. कुठं पाईपलाईन लीक आहे, पाईपलाईन किती सारं पाणी वाया जाताना दिसतंय, तिथे कोण लक्ष देत नाही. म्हणजे मोठे-मोठे अधिकारी निवडून येतात ते. त्यांचं पण काम आहे ना. तुम्ही फक्त रस्त्याची कामं करताय का? रस्त्यावर पाणी वाया जाते, ते लीक झालंय, का बरं झालंय? ते करत नाही. लोकही असेच आहे, सोडून देतात, फक्त बघून निघून जातात ते. हं? करायचं काय मग तुम्ही? नंतर मग तुम्हीच नावं ठेवताय एकमेकांना, पाणी नाहीये आणि सरकारकडून मदत येतं ते देवालाच माहिती. प्रत्येक वेळेस सरकारची चुकी नाही, आपली सुद्धा चुकी आहे. आपण बारीक-बारीक गोष्टीचं लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं एक-एक थेंब काही महत्त्वाचं, जाऊ दे, चाललंय, चाललंय. मी तर बघतो सरकारी नळ आहे, तर लोकं असं सोडून देतात, पाणी चालू. आपण बंद करावं लागतं कधी-कधी, पण ते लोकं बंद करत नाही. अरे, पाणी आहे तुम्ही त्यांची काळजी घ्या. तुम्ही नाही येणार तर उद्या तुमचंच मरण होणार आहे. लक्षात ठेवा. तो नळ बंद करायला का लोकं नाही येणार आहे. तुम्ही बंद करा. ते तुमचं काम आहे. नाहीतर उद्या पाण्यासाठी काय ना तरसाल तुम्ही. बघा, पाणी आहे तर जीवन आहे. लक्षात ठेवा. पाण्याशिवाय आपलं काहीच चालू शकत नाही. अन्नाशिवाय तरी माणूस 21 दिवस, 20 दिवस जगतोय. पाण्याशिवाय जगणं एकदम अवघड आहे. विचार करा आणि पाणी वाचवा. जीवन वाचवा.